वॉक अँड कुक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे पुनश्च स्वागत. आपण पुष्कळशा रेसिपी बनवत आहे किंवा आपण पाहिलेले आहे की लोणच्याचे प्रकार, वेगवेगळ्या प्रकारचे चटण्या, त्यानंतर गोड लोणचे, आंबट लोणचे, चटणी, लोणची. तर तो एक वेगळा आहे. ते म्हणजे आपण वाफवणार आहे त्या आंब्याच्या फोडींना आणि त्याचे जे लोणचे बनवणार आहे ते वर्षभर टिकणारे आहे. त्यातल्या त्यात हे लोणचे आजपर्यंत शक्यतो आपणही कुणीही केलेली नाही आणि खाल्लेली नाही. तर तुम्ही आता जे पद्धतीने बनविणार आहे लोणचे ते एकदा कृती पहा आणि बिलकुल स्किप न करता कंटिन्यू पहा. त्याआधी तुम्ही पहिली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि शेअर पण करा. कारण की अशा रेसिपी वारंवार येत नसतात. तर चला आपण बनवूया वाफवलेल्या लोणच्याचे आंबे. आपण घेतलेले आहे अर्धा किलो आंबे. आंबे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कोरडे कपड्याने पुसून घेतलेले आहे. त्यामुळे पाणी राहणार नाही आणि लोणचे जास्त काळ टिकेल. त्यात घालण्यासाठी आपण घेतलेले आहे मसाले. मसाल्यांमध्ये 2 चम्मच सोप घेतलेली आहे, 1 चम्मच काळे मीठ, त्यानंतर मेथी घेतलेली आहे 1 चम्मच, 2 चम्मच धने घेतलेली आहे साबूत, त्यानंतर हिंग घेतलेला आहे 1 चम्मच. यांना आपल्याला रोस्ट करायचे आहे. यात घालण्यासाठी घेतलेली आहे मिरची पावडर, ही आहे 4 टीस्पून. हा अचार मसाला आहे रामबंधू अचार मसाला. तर हा वेगळी लोणच्याची प्रोसेस असल्यामुळे आपण याला हा रामबंधू म्हणा किंवा सुरुची आपण अचार मसाला घेऊ शकतो. म्हणजे याने टेस्ट थोडी वेगळी येते. त्यानंतर घेतलेली आहे मोहरीची डाळ, ही आहे अर्धा वाटी म्हणजेच 25 ग्रॅम. त्यानंतर गूळ हा 25 ग्रॅम आहे, हा चवीसाठी घ्यायचा आहे. त्यानंतर हळद घेतलेली आहे 2 चम्मच आणि मीठ आहे 30 ग्रॅम म्हणजे अर्धा ते पाऊण वाटी. आपल्याला जसं वाटेल त्यानुसार आपण घेऊ शकतो. याकरिता आपल्याला प्रथम आंबे कापून घ्यायचे आहे आणि आंबे हे या प्रकारे कापायचे आहे. याची बी बाहेर ठेवायची आहे, साईडला ठेवायची आहे आणि याच्या हलक्याशा छोट्या फोडी करून घ्यायच्या अशा. या प्रकारे फोडी करायच्या या. आपण याच्या आडव्या तिरप्या जशा वाटेल तशा फोडी कशाही करू शकतो, फक्त आकार थोडा सेम ठेवायचा. आंब्याला अशा प्रकारे काप द्यायचे आहे आणि असे सगळे आंबे आपल्याला कापून घ्यायचे आहे. एकदा कापून झाले की मग आपल्याला पूर्ण प्रोसेस करायला तयार. अशा प्रकारे आपण फोडी बनवून घेतलेल्या आहे. फोडी ह्या कमी जास्त आकाराच्या असल्या तरी चालेल आणि कधी कधी लांब आणि कापताना कमी जास्त पण होते तरी चालेल. तर चला बघूया आता. एका भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेले आहे, ते गॅसवर किंवा इंडक्शनवर ठेवायचं. त्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची. वाफ एकदा आली की त्यावर आपल्याला जाळीदार प्लेट ठेवायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला ज्या आपण कापून घेतलेल्या आंब्याच्या फोडी आहे त्या ठेवायच्या. त्या अशा प्रकारे आपण पसरवायच्या आहे की त्याला एकसारखी वाफ लागेल, म्हणजे काही फोडी गळणार नाही किंवा काही कच्च्या राहणार नाही. आणि त्याचवर एक प्लेट ठेवायची. प्लेट ठेवून थोडा वेळ पाण्याला एक उकळी येऊ द्यायची. एकदा उकळी आली का पाहायचं की फोडी आपल्या थोड्या वाफवलेल्या आहे की नाही आणि त्या एकसारख्या थोड्याशा मिक्स करायच्या. मिक्स केल्या की माहित पडेल की कोणती कमी जास्त झालेली आहे फोड. त्यानंतर सर्व फोडी एका कपड्यावर, कॉटनच्या किंवा मलमलीच्या कपड्यावर काढून घ्यायच्या आहे आणि त्या पंख्याखाली सुकवायला ठेवायच्या आहे. फोडी अशा प्रकारे पसरवायच्या की सगळीकडे एकसारखी हवा लागली पाहिजे आणि थंड झाल्या पाहिजे. आता लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला जे घेतलेले सगळे मसाले आहेत ते थोडे रोस्ट करून घ्यायचे आहे. त्यात आपण धनिया टाकलेला आहे, जिरे, मेथीचे दाणे अशा प्रकारे टाकायचे आणि त्याला थोडे फिरवत रोस्ट करायचे. जास्त जळू पण द्यायची नाही. आपण सगळे वस्तू भाजून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ते मिक्सर मधून हलकेसे दरदरे बारीक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला तेल गरम करायचं आहे मसाले आणि तेल आंब्याच्या फोडी मिक्स करण्यासाठी. त्यासाठी आपण थोडं भरपूर तेल घेणार आहे, कारण की वाफवलेलं लोणचं असल्यामुळे यात तेल भरपूर लागत असते. तेल मंद आचेवर थोडे गरम करायचे आहे आणि हे सरसूचे तेल आहे. एकदा थोडी वाफ आली की थंड करायला ठेवून द्यायचे. एका भांड्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घ्यायचे आहे. त्यात हळद घेतलेली आहे, तिखट म्हणजे मिरची पावडर आहे, आपण घेतलेला अचार मसाला जो रेडीवाला घेतलेला होता तो त्यात घालायचा आहे. त्यानंतर मोहरीची डाळ, त्यानंतर जो आपण मिक्सर मध्ये केलेला बारीक जो मसाला होता तो घालायचा आहे पूर्णपणे. मीठ. संपूर्ण मसाले आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहे
आणि ते चांगले मिक्स जर झाले तर लोणचं पण आपलं छान होईल. असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला हिंग पण घालायचं आहे आणि काळे मीठ पण घालायचे आहे आणि त्याला छानपैकी मिक्स करायची आहे. हिंगामुळे बुरशी लागणार नाही आणि काळ्या मिठामुळे छानपैकी टेस्ट येते. त्यानंतर आपल्याला जे गरम करून थंड केलेलं तेल ते घालायचं आहे आणि त्याला चांगले मिक्स करायचे. जो मसाला पूर्ण एकजीव होईल असे मिक्स करत राहायचे. एकदा मसाला मिक्स झाला की मग आपल्याला लोणच्यात घालायला तयार होईल. मसाला मिक्स झालेला आहे आणि त्यामध्ये आपण जे वाफवून घेतलेल्या आंब्याच्या फोडी आहे त्या मिक्स करायच्या. त्या चांगल्या मिक्स झाल्या आणि चांगले मिक्स झाल्यामुळे आता ते छान बरणीमध्ये भरण्यासाठी रेडी झालेले आहे. मसाला छान मिक्स झालेला आहे आणि आता तो बरणीत भरण्यासाठी तयार आहे. आपण एक काचेची बरणी घेतलेली आहे. त्यामध्ये हा लोणच्याचा मसाला आपल्याला ऍड करायचा आहे. बघा कसं छानपैकी तेल पण सुटलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे. इतका छान झालेला आहे की आता हे लोणचं आपल्याला वर्षभर सहज गतीनं टिकवता येईल. आपण काचेची बरणी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून आणि कोरडी केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हा लोणचं भरायचे आहे. मी अशा प्रकारे छान इन्स्टंट हे आंब्याचे लोणचे बनविलेले आहे. आपणही या प्रकारे छानपैकी बनवा आणि ताटाची शोभा वाढवा. ताटामध्ये आपण हे लोणचे जर घरी नसेल तर आपण लगेच बनवून ताटामध्ये याला सर्व करू शकतो आणि हे जास्त काळ टिकणारे पण आहे कारण की याच्यामध्ये तेलाचा वापर आपण भरपूर केलेला आहे आणि याला बघा तेल पण भरपूर आहे त्यामुळे 12 महिने पण टिकणार आहेच. अशा प्रकारे अनेक मी लोणच्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहे. तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण प्रत्येक लोणच्याचा टेस्ट पाहू शकता किंवा त्यात कशी बनवलेली आहे त्याचा पण वापर करू शकता. तर चला मग माझ्या चॅनलला आता एक लाईक द्या, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये सांगा आपण ही लोणची कशी बनविलेली आहे.